कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या जागेचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागलाय। राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली। तलावाशेजारील तांत्रिक अडचणी लक्षात घेता हा दवाखाना आता तलावापासून सुरक्षित अंतरावर स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्री मुश्रीफ यांनी घेतलाय। कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या जागेचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागलाय। या नियोजित प्रकल्पाच्या जागेवरून स्थानिक पातळीवर काही मतभेद आणि तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज स्वतः पिंपळगाव खुर्द इथं भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केलं आणि गावातील गायरान क्षेत्राची सविस्तर पाहणी केली। दवाखान्याची नियोजित जागा तलावाच्या अगदी जवळ असल्यानं भविष्यात उद्भवू शकणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी तलावापासून काही अंतरावर असलेल्या जागेवर हा प्रकल्प उभारण्यावर यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आला। या पाहणी दौऱ्यात मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत प्रांत अधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गट विकास अधिकारी कुलदीप बोगे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते। मुश्रीफ यांनी नवीन जागेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या। तलावापासून सुरक्षित अंतरावर दवाखाना होणार असल्यानं पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच गावकऱ्यांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या तडजोडीच्या भूमिकेमुळे जागेचा पेच सुटला असून प्रशासनानं आता यावर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत। यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निर्णयामुळे पिंपळगाव खुर्द आणि परिसरातील आरोग्य सुविधेत मोठी भर पडणार असल्यानं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतंय।